नमस्कार मंडळी, मी समाधान रत्न राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत रेशन दुकानदार यांची कर्तव्य व जबाबदारी। आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि घंटी वाजवायचं मात्र विसरू नका। चला सुरुवात करूया। रेशन दुकानदार हा ग्रामीण भागातील अन्न सुरक्षा योजनेचा मुख्य घटक असतो। त्याचे कार्य व त्याची जबाबदाऱ्या स्पष्टपणे ठरलेल्या असतात। रेशन दुकानदार हे प्रत्येक गावात असतं। लोकसंख्येनुसार काही गावामध्ये 5 असतात, काही गावात 4 असतात, काही गावात 3 असतात, काही गावात 2 असतात, काही गावात 1च असतात। लोकसंख्येनुसार रेशन दुकान ठरत असतात। रेशन दुकानदार शासनाकडून मिळालेल्या अन्नधान्याचा उदाहरणार्थ गहू, तांदूळ, डाळ, तेल इत्यादीचा वाटप हे संबंधित रेशन कार्ड धारकांना करणं हे रेशन दुकानदार यांचं कर्तव्य आहे। रेशन दुकानदार यांनी अन्नधान्याचा वाटप हा वेळेवर करणं आवश्यक आहे तथा गरजेचं आहे। रेशन दुकानदार यांनी प्रत्येक व्यवहार दैनिक, मासिक रेकॉर्ड, साठा रजिस्टर किंवा प्रत्येक व्यवहाराचे वाटप माल, प्रत्येक व्यवहाराचं रेकॉर्ड ठेवणं हे रेशन दुकानदार यांची जबाबदारी आहे। रेशन दुकानदार यांनी सुरक्षित व स्वच्छ ठिकाणी अन्नधान्य ठेवलं पाहिजे आणि ते ठेवणं गरजेचं आहे। रेशन दुकानदार यांनी सदर अन्नधान्यावर उंदीर, कीटकनाशक किंवा औषधी, विष किंवा त्या मालाच्या आजूबाजूला ओलावा किंवा ओलावापासून संरक्षण हे रेशन दुकानदार यांची जबाबदारी आहे। कार्ड धारकांना प्रत्येक कार्डाबाबत मार्गदर्शन करणे, योग्य सल्ला देणे, कार्ड धारकांच्या अडीअडचणी समजून घेणे किंवा त्यांची समजूत काढणे हे रेशन दुकानदार यांची जबाबदारी आहे। रेशन दुकानदार यांनी आपल्या दुकानाबाहेर माहिती फलक लावणे गरजेचे आहे। रेशन दुकानदार यांनी माहिती फलकावर दररोज आलेला माल, दररोज वाटप झालेला माल, दररोज शिल्लक राहिलेला माल याबाबत दररोज साठा रजिस्टरवर नोंद व त्या नोंदीबाबतची सविस्तर माहिती फलकावर ही माहिती दररोज भरणे हे गरजेचं आहे आणि दररोज ते पेनाने लिहिणं किंवा स्केच पेनने लिहिणं हे बंधनकारक आहे आणि ते गरजेचं आहे। माहिती फलकावर धान्याचा प्रकार, धान्याचा उपलब्ध साठा, वितरणाचे दिवस, वितरणाची तारीख, वितरणाची वेळ, तक्रार निवारण अधिकारी यांचा भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर किंवा दूरध्वनी नंबर, त्यांचा लँडलाईन फोन नंबर फलकावर स्पष्टपणे लोकांना दिसेल किंवा नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी लिहावं। जो रेशन दुकानदार स्पष्टपणे दररोज माहिती भरत नाही तो कारवाईस पात्र आहे, नक्कीच कारवाईस पात्र आहे। नवीन कार्डधारक यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, नवीन कार्ड मिळवणे किंवा नवीन कार्डात दुरुस्ती करणे, सदस्य वाढ करणे किंवा सदस्य कमी करणे, कपात करणे याबाबतची सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं हे रेशन दुकानदार यांचं कर्तव्य आहे। कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र ग्राहकांना सेवा देणे हे रेशन दुकानदाराचं कर्तव्य आहे। शासनाकडून आलेल्या निर्देशाची पालन करणे, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय असो, जिल्हा पुरवठा अधिकारी, कलेक्टर ऑफिस असो यांच्या सर्व सूचनांचं पालन करणं हे रेशन दुकानदार यांचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे। तसेच नियमित रेकॉर्ड तपासणी करून घेणे हे सुद्धा रेशन दुकानदाराचं कर्तव्य आहे। रेशन दुकानदार यांनी प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे। शासनाच्या मालाचा गैरवापर किंवा काळाबाजार होऊ नये याची काळजी घेणं जरुरीचं आहे। अन्नधान्य वाटप करताना वजन काटा व वजन काट्यामध्ये घोळ करू नये, वजनात खोटेपणा करू नये, बनावट स्वाक्षऱ्या करू नये किंवा अनधिकृत व्यवहार टाळणं हे रेशन दुकानदाराचं काम आहे। वितरणात पारदर्शकता ठेवणं, ग्राहकांना नियमित पावती देणं, ग्राहकांच्या तक्रारी आल्यास तात्काळ उपाययोजना करून तक्रारी मिटवणं हे रेशन दुकानदाराचं काम आहे। अन्न सुरक्षा कायदा 2013
व सार्वजनिक वितरण प्रणाली 2015 या आदेशाची काटेकोर पालन करणे हे सुद्धा रेशन दुकानदाराचं काम आहे, जबाबदारी आहे. नियमित तपासणी सहकार्य करणे, पुरवठा अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत सर्व सदस्य किंवा स्थानिक सुरक्षा कमिटी यांना, अन्न सुरक्षा समिती यांना रेकॉर्ड तपासणीसाठी देणं व तपासणीबाबत प्रत्येक वेळी हा शेरा रजिस्टरमध्ये लिहून घेणं हे दुकानदाराचं काम आहे, रेशन दुकानदाराचं काम आहे. ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, ग्राहकांचा अवमान न करणे हे सुद्धा रेशन दुकानदाराचं काम आहे, जबाबदारी आहे. वेळेवर दुकान उघडणे व बंद करणे, सुट्टीच्या दिवशी नाही, सुट्टीचे दिवस वगळून हे सुद्धा रेशन दुकानदाराचं काम आहे. रेशन दुकानदार यांचेवर कारवाई अथवा परवाना रद्द होणे बाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे. धान्य लपवणे किंवा चोरून ठेवणे किंवा काळा बाजार करणे किंवा रेशनाचा माल इतरत्र विकणे, मुदाम जादा पैशाने विकणे किंवा ग्राहकाकडून मनमानी भाव घेणे, जास्त पैसे घेणे किंवा पावतीनुसारच पैसे न घेणे, पावतीपेक्षा जास्त पैसे घेणे किंवा नोंदीत फेरफार करणे, खोडातोड करणे याबाबत रेशन दुकानदार यांचा परवाना नक्कीच रद्द होतो. त्याबाबतचे पुरावे आणि तक्रार आपण नक्की करा, 100% त्यांचं परवाना रद्द होतो. रेशन दुकानदार यांनी तक्रार आपण कुठे कुठे करणार आहात रेशन दुकानदाराची तक्रार? तर ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याकडे सुद्धा आपल्याला रेशन दुकानाची तक्रार करता येते. त्यानंतर तलाठी किंवा मंडळाधिकारी यांच्याकडे सुद्धा तक्रार करता येते. पुरवठा अधिकारी तहसील असो किंवा तहसीलदार असो, उपविभागीय अधिकारी असो किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय असो यांच्याकडे व महाअन्न व पुरवठा विभाग या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदविता येते. धन्यवाद. भेटूया पुढील भागात. नमस्कार.